नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपण डायमेन्शनल ॲनालिसिस हा आपला सगळ्यात महत्त्वाचा फ्लूइड मेकॅनिक्सचा टॉपिक याच्याबद्दल डिस्कशन केलं होतं. तर डायमेन्शनल ॲनालिसिस हा फ्लूइड मेकॅनिक्सचा महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यामध्ये आपल्याला डायमेन्शनल ॲनालिसिस करून म्हणजे जे पण डायमेन्शन्स आहेत, डायमेन्शन जसे की काय लेंथ झाला, मास झाला आणि टाईम झाला, हे जे काही फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहेत यांच्या डायमेन्शनचा वापर करून आपल्याला फ्लूइडचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे. तर फ्लूइडचे प्रॉब्लेम रिलेटेड टू दी व्हॉट, जसे की पाईपमधले प्रॉब्लेम्स आहेत, डॅममधले प्रॉब्लेम्स आहेत, स्पिलवेमधले प्रॉब्लेम्स आहेत, टर्बो मशीनमधले प्रॉब्लेम आहेत. तर जेवढे पण ॲप्लिकेशन दिसायला भेटत असतात आपल्याला फ्लूइडच्या रिलेटेड, तर त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी डायमेन्शनल ॲनालिसिसची गरज आपल्याला भासते. ठीक आहे. तर डायमेन्शनल ॲनालिसिसमध्ये आपण जनरली बघितलं होता की डायमेन्शनल ॲनालिसिसचा वापर करून आपण फॉर्म्युला बनवतो. डायमेन्शनल ॲनालिसिसचा अभ्यास करून आपण मॉडेल ॲनालिसिस करत असतो. मोठा जो मॉडेल असेल त्याला आपण मोठा जो पण प्रोटोटाईप असेल त्याचा छोटूसा मॉडेल बनवायचा आणि त्याच्यावरती अभ्यास करणार, जेणेकरून आपण काय करणार, जो मोठा प्रोटोटाईप होता त्याचं परफॉर्मन्स चेक करणार. ठीक आहे. तो फॉर्म्युला बनवण्यासाठी फ्लूइडच्या रिलेटेड असणारे जेवढे पण कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम आहेत त्यांना सिंपल करण्यासाठी, नंतर मॉडेल ॲनालिसिस करण्यासाठी, यांच्यासाठी आपण काय करत असतो, डायमेन्शनल ॲनालिसिस करत असतो. आता डायमेन्शन्सचा जो टॉपिक घेतो आपण त्याच्यामध्ये आपल्याला शिकावं लागतं फिजिकल क्वांटिटी. तर फिजिकल क्वांटिटीबद्दल डिस्कस केलं होतं. फिजिकल क्वांटिटी आपल्या फ्लूइड मेकॅनिक्समध्ये बऱ्याचशा दिसायला भेटत असतात. आपण फिजिकल क्वांटिटीला दोन प्रकारे क्लासिफाईड केलं होतं काल, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी कोणाला बोलायचं, असे फिजिकल क्वांटिटी ज्यांचे युनिट्स दुसऱ्या कोणत्या फिजिकल क्वांटिटीच्या युनिटवरती डिपेंड करत नाही. ठीक आहे. याचा अर्थ काय बरं का, जसं फॉर एक्झाम्पल मी घेतली लेंथ. आता लेंथचं जे युनिट आहे ते आहे मीटर. लेंथचं युनिट आहे मीटर. तर लेंथचं जर का युनिट मीटर आहे, याचा अर्थ असा आहे की ही जी लेंथ आहे ही लेंथ फक्त त्याच्या युनिटवरती डिपेंड करते, मीटरवरती, दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीच्या युनिटवरती डिपेंड करणार नाही. एकतर या पद्धतीने बोलेल किंवा दुसरी पद्धत काय बोलण्याची की अशी फिजिकल क्वांटिटी की ती दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड करत नाही. असे जे फिजिकल क्वांटिटी आहेत आपले, त्याला फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हणतो आपण. दुसरी आहे डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी. डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी याचा अर्थ काय झाला, ही अशी फिजिकल क्वांटिटी आहे की यांचे जे युनिट्स आहेत हे दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीच्या युनिटवरती डिपेंड करतात. किंवा दुसरी पद्धत बोलण्याची, ही अशी फिजिकल क्वांटिटी आहे की दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड करते. तो फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी यांच्याबद्दल आपल्याकडे टेबल पण होता. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी लगभग 7 असतात. त्याच्यापैकी आपल्याला जनरली यूज करायचे आहेत 4. कोणकोणते, तर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीमध्ये 4 फिजिकल क्वांटिटी यूज करायचे आहेत. त्याच्यापैकी पहिला होता लेंथ, दुसरा होता मास, तिसरा आहे टाईम आणि चौथा होता टेम्परेचर. या 4 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी जनरली यूज करायच्या आहेत आपल्याला फ्लूइड मेकॅनिक्समध्ये. ठीक आहे. उरलेल्या बरेचशा असतात पण त्या लाईटच्या रिलेटेड असतात, त्यांना आपण यूज करणार नाहीत. आणि डिराइव्ह फिजिकल क्वांटिटीला आपण टेबलमध्ये 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं होतं. कायनेमॅटिकल होता, ठीक आहे, डायनॅमिक फिजिकल क्वांटिटी, या पद्धतीने तो टेबल आपण बघितला होता. आजच्या या लेक्चरमध्ये आपण डायमेन्शनल लेस नंबर याचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. तो डायमेन्शनल लेस नंबरचा अभ्यास आपण करणार आहोत. जसं की एक मिनिट. तर आता या फिजिकल क्वांटिटीचा हा टेबल आपण बघितला होता. याच्यामध्ये डायनॅमिक फिजिकल क्वांटिटी, नंतर कायनेमॅटिकल फिजिकल क्वांटिटी, या पद्धतीने हा टेबल आपण अभ्यासला होता, काल बघितला होता. ठीक आहे. तो यांचा वापर आपण काल केलेला आहे. आता डायमेन्शनलेस नंबर याचा अभ्यास मला असायला पाहिजे. का, कारण की जेवढे पण कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम असतात फ्लूइडच्या रिलेटेड त्याला सिंपल करण्यामध्ये मदत कोण करतो, डायमेन्शनलेस नंबर. त्यामुळे डायमेन्शनलेस नंबर काय असणार आहे ते आपण बघणार आहे. आता काय होते, आपल्याकडे खूप साऱ्या फिजिकल क्वांटिटी आहेत. या फिजिकल क्वांटिटीचं मल्टिप्लिकेशन किंवा डिवाइड केल्यानंतर जे पण डायमेन्शन निघून येणार आहे ते 0 सुद्धा निघून येणार आहे. याचा अर्थ काय, समजा आता आपण काय केलं, आपल्याकडे एरिया आहे, आपल्याकडे व्हॅल्यूम आहे. ठीक आहे. आता एक फॉर्म्युला बनवला आहे, असा समजा एरिया इंटू लेंथ डिवाइड बाय खाली व्हॅल्यूम करून देतोय. आता हा जो पण फॉर्म्युला बनला आहे बेसिकली आपल्याला कळून जातं की याचा आन्सर 1 येणार आहे. ठीक आहे. पण याचं डायमेन्शन घ्यायला गेलो मी, एरियाचं डायमेन्शन जर का घ्यायला गेलो तर मला दिसायला भेटतं की एरियाचं डायमेन्शन आहे एलचा स्क्वेअर. सो ठीक आहे, एलचा स्क्वेअर असं लिहिणार मी. एम तर त्याच्यामध्ये 0 राहणार आहे, मास नसणार आहे. एरिया म्हटल्यावरती लेंथ बद्दल आहे, सो लेंथचा स्क्वेअर लिहितोय. दुसरं आहे आपल्याकडे लेंथ, तर लेंथचं डायमेन्शन काय असणार आहे, फक्त L/1. व्हॅल्यूमचं डायमेन्शन असतं L/3. ठीक आहे. तर या पद्धतीने जेव्हा मी बघतोय तर माझ्या लक्षामध्ये काय येते बरं का, मल्टिप्लिकेशनमध्ये बेस सेम असल्यावरती वरच्यांची ॲडिशन होते. सो देअरफॉर L/3 डिवाइड बाय L/3 असं केल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येतं की हा होऊन जाईल L/0.
हा होऊन जाईल L/0. का? कारण की आपल्याला डिवाइडचा रूल माहिती आहे. बेस जर का म्हणजे जसं की लेंथच्या केसमध्ये लेंथ सारखी आहे, मी यांची काय करणार, सबस्ट्रॅक्शन करणार. या पद्धतीने आपण ते करतो. सो देअरफॉर जे डायमेन्शन निघून आलंय ते 0 आलंय. हा जो पण फॉर्म्युला होता, ही जी पण टर्म होती ही डायमेन्शनल लेस टर्म होती. का? कारण की जे डायमेन्शन मी फायनली काढले त्यांच्या ठिकाणी मला काय दिसायला भेटत आहेत, तो डायमेन्शन कोणत्याही प्रकारचा नाही आहे. L/0 म्हणजे डायमेन्शनल लेस. ठीक आहे. तो आपण तेच करणार आहोत. आपल्या फ्लूइडच्या प्रॉब्लेममध्ये लगभग 5 डायमेन्शनल लेस नंबर आपल्याला शिकायचे असतात. तो 5 डायमेन्शनल लेस नंबर आपण शिकणार आहोत. पण या डायमेन्शनल लेस नंबरला शिकण्यासाठी या फ्लूइडच्या रिलेटेड जेवढे बी फोर्सेस आहेत ते शिकावं लागतील. ठीक आहे. तर फ्लूइडचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी डायमेन्शनल लेस नंबरची गरज आहे. डायमेन्शनल लेस नंबर जर शिकायचा असेल तर जे पण फ्लूइडचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्यामध्ये येणारे जे फोर्सेस असतात त्यांना शिकावं लागेल. त्यामुळे आपण काय करणार, आता जे फोर्सेस आपल्या फ्लूइडच्या प्रॉब्लेममध्ये येतात अगोदर त्यांना शिकू आणि त्याच्यानंतर डायमेन्शनल लेस नंबर शिकू. ठीक आहे. तो आपण आता आपण बघणार काय, आपण बघणार फोर्सेस इन्व्हॉल्व इन फ्लूइड प्रॉब्लेम. ठीक आहे. तर फ्लूइडच्या प्रॉब्लेममध्ये कोणकोणते फोर्सेस येतात, तो फोर्सेस इन द फ्लूइड असा टॉपिक आपण टाकूया. फोर्सेस इन फ्लूइड. ठीक आहे. जेव्हा पण फ्लूइड मोशन कंडिशनमध्ये असो, कोणत्या पण कंडिशनमध्ये असू द्या, रेस्ट असो या मोशन कंडिशनमध्ये असो, यांच्यामध्ये जवळजवळ 6 फोर्सेस येत असतात. आणि या 6 फोर्सेसचा वापर करून आपण 5 डायमेन्शनल लेस नंबर बनवणार आहोत. मग आता हे 6 फोर्सेस कोणकोणते याची पहिले यादी बनवून घेऊया आणि एकेकाला व्यवस्थित समजून घेऊया. ठीक आहे. ज्याच्यापैकी पहिला फोर्स आहे आपल्याकडे इनर्शिया फोर्स. तो पहिला फोर्स आहे आपल्याकडे इनर्शिया फोर्स. दुसरा फोर्स आहे विस्कस फोर्स. तो दुसरा फोर्स आहे विस्कस फोर्स. तिसरा फोर्स येतो आपल्याकडे, तो थर्ड नंबर. तिसरा फोर्स आहे आपल्याकडे इलॅस्टिक फोर्स. तो तिसरा फोर्स आहे इलॅस्टिक फोर्स. नंतर चौथा फोर्स दिसायला भेटतो तो म्हणजे सरफेस टेन्शन फोर्स. तो सरफेस टेन्शन फोर्स. सरफेस टेन्शन फोर्स. नंतर आहे प्रेशर फोर्स. आणि लास्टवाला आपल्याकडे आहे ग्रॅव्हिटी फोर्स. तो ग्रॅव्हिटी फोर्स. तर फ्लूइडच्या केसमध्ये हे 6 फोर्स आपल्याला दिसायला भेटत असतात. यांचा वापर आपल्याला करायचा आहे. तर फ्लूइडच्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला हे 6 फोर्सेस दिसायला भेटत असतात. एक एक करून आपण आता बघणार आहोत. तो आपण एक काम करूया आता. ठीक आहे. तो एक एक करून आपण यांना बघूया. मी पहिला उचलतो इनर्शिया फोर्स. ठीक आहे. तो पहिला उचलू आपण इनर्शिया फोर्स. याला रिड्यूस करा, साईडला घ्या. ठीक आहे. एक मिनिट, हे काय झालं, गेलं तर पेज पण. ठीक आहे. तर आपण आता काय करूया, याच पेजवरती आपण काय करूया, या पेजवरती इनर्शिया फोर्सची माहिती घेऊ. सो इनर्शिया फोर्स. आता इनर्शिया फोर्स काय असतो बरं का, कोणती बी स्टेटला एखादी स्टेट बदलते. ठीक आहे. जसं की रेस्ट कंडिशन मोशनमध्ये जाते, तर जेव्हा स्टेट बदलते त्या स्टेटला अपोज करणारा जो पण फोर्स असतो त्याला इनर्शियल फोर्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल काय, एखादी बॉडी रेस्ट कंडिशनमध्ये आहे आणि त्याला कोणीतरी आता मोशन कंडिशनमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय. त्या रेस्ट कंडिशनमध्ये असणारी जी बॉडी आहे ती रेजिस्टन्स देते. ठीक आहे, रेजिस्टन्स देते. जसं की बसची एक्झाम्पल आपण घेत असतो. एखादी रेस्ट कंडिशनमध्ये असणारी बस आहे आणि त्या बसमध्ये आपण बसलेलो आहोत. आता आपल्या बॉडीची टेंडन्सी काय आहे की रेस्ट कंडिशनमध्ये राहायची. पण जेव्हा आपण बस पुढे जाते तर त्यावेळेस आपली बॉडी काय करते, बॅक साईडला ढकलली जाते. याचा अर्थ असा आहे की बॉडीला त्याच ठिकाणी राहायचं आहे. ठीक आहे. तो बॉडीला त्याच ठिकाणी राहायचं आहे. तर जेव्हा आपण स्टेट बदलते तर स्टेट बदलल्यानंतर जी पण बॉडी आहे ती बॉडी त्याच स्टेटमध्ये राहण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी जेवढा बी फोर्स लावते तिला म्हणतात इनर्शिया फोर्स. आणि तो इनर्शिया फोर्स आपण कसा काढतो, तो इनर्शिया फोर्स इज व्हॉट, इनर्शिया फोर्स काय आहे, एखाद्या स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जेव्हा आपण चेंज करत आहोत, तर एक स्टेटपासून दुसऱ्या स्टेटमध्ये आपण जेव्हा जात आहोत तर तिथे जो पण रेजिस्टन्स तयार होतोय तो असतो आपला इनर्शिया फोर्स. ठीक आहे. जसं की इनर्शिया फोर्सला मी आता डिनोट करतो FI ने. तो FI इज अवर इनर्शिया फोर्स. आता मला काय करायचं आहे, जेवढे पण आपल्याकडे फोर्सेस आहेत या फोर्सेसचा मला आता फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. तर जेव्हा यांचा फॉर्म्युला जेव्हा आपल्याला डिराईव्ह करायचा आहे, डिराईव्ह करत असताना मला डायमेन्शनचा पण वापर लागणार आहे आणि दुसरा मला 3 गोष्टींचा परत वापर लागणार आहे. कोणकोणत्या, मला 3 प्रॉपर्ट्या चेक करायच्या असणार. ठीक आहे. मी जे डायमेन्शन घेईल ते डायमेन्शन मी या 3 प्रॉपर्ट्यावरून घेईल. 3 प्रॉपर्ट्या कोणत्या मी नवीन सांगतो. जेवढे पण फोर्सेस आपल्याकडे आहेत
या सगळ्या फोर्सेसला डिराईव्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, त्यासाठी मला 3 प्रॉपर्टीचा अभ्यास करावा लागणार. 3 प्रॉपर्ट्या कोणकोणत्या, त्यापैकी पहिली प्रॉपर्टी आहे फ्लो प्रॉपर्टी. ठीक आहे, सो फ्लो प्रॉपर्टी, नंतर आहे फ्लुइड प्रॉपर्टी आणि नंतर आहे जॉमेट्रिक प्रॉपर्टी. याचा अर्थ असा होतोय की फॉर्म्युला डिराईव्ह करण्यासाठी या 3 प्रॉपर्टीचा आपल्याला काय करावं लागणार आहे, इथून आपल्याला डायमेन्शन उचलावं लागणार आहे. ठीक आहे, तो फॉर्म्युला बनवण्यासाठी तुम्हाला या प्रॉपर्टीचा वापर करावा लागणार आहे आणि इथून डायमेन्शन उचलावं लागणार आहे. कसं करणार मी, जसं की बघूया. सो फ्लो प्रॉपर्टी, फ्लुइड प्रॉपर्टी आणि जॉमेट्रिक प्रॉपर्टी. फ्लो प्रॉपर्टी जेव्हा मी बोलतोय याचा अर्थ कोण येते बरं का, फ्लो प्रॉपर्टी जेव्हा बोलतोय तर फ्लो प्रॉपर्टी दाखवणारे फिजिकल क्वांटिटी कोणकोणते आहे, जसं की व्हेलॉसिटी आली, जसं की ॲक्सिलरेशन आलं, व्हेलॉसिटी झाली, ॲक्सिलरेशन झाला, डिस्चार्ज झाला, हे काय आहेत, हे फ्लो प्रॉपर्टी दाखवणाऱ्या फिजिकल क्वांटिटी आहेत. नंतर फ्लुइड प्रॉपर्टी दाखवणारे कोणकोणते आहेत, मास डेन्सिटी ज्याला मी रो ने डिनोट करतो, नंतर वेट डेन्सिटी ज्याला गॅमाने डिनोट करतो, तो मास डेन्सिटी झाली, नंतर वेट डेन्सिटी झाली, विस्कोसिटी झाली ज्याला म्यू ने डिनोट करतो. ठीक आहे, नंतर आपल्याकडे अजून काय बल्क मॉड्युलस ज्याला के ने डिनोट करतो. ते सगळे जे काय आहेत हे आपल्या कोणत्या प्रॉपर्टी झाल्या, या फ्लुइडच्या प्रॉपर्टी झाल्या. ठीक आहे, नंतर आपल्याकडे जॉमेट्रिक प्रॉपर्टी. तर जॉमेट्रिक प्रॉपर्टी कोणकोणती, जसं की लेंथ झाली, हाईट झाली, थिकनेस झाली, डेप्थ झाली. ठीक आहे, हे सगळ्या कोणत्या आहेत आपल्या या जॉमेट्रिक प्रॉपर्टी आहेत. तो सांगायचं तात्पर्य काय आहे, फॉर्म्युला जर तुम्हाला बनवायचा असेल तर त्या फॉर्म्युल्यामध्ये या 3 गोष्टी असायला पाहिजे. तर फोर्सेसचा फॉर्म्युला बनवण्यासाठी तुम्हाला या प्रॉपर्ट्या बघाव्या लागतात. या प्रॉपर्ट्यावरून तुम्हाला तो जो पण फॉर्म्युला बनेल त्या फॉर्म्युल्यामध्ये याच्यामधून एक जण असायला पाहिजे, याच्यातून एक जण असायला पाहिजे, याच्यातून एक जण असायला पाहिजे. याचा अर्थ या प्रॉपर्ट्यामधून आपण काय करणार, या फिजिकल क्वांटिटी उचलणार आणि त्याचा फॉर्म्युला बनवणार. आता जेवढं पण मी हे बोललो त्याला आपण आता समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, आता कसं समजून घ्यायचं. सो इनर्शिया फोर्स काय असतो, स्टेट जेव्हा एखाद्या पण गोष्टींची स्टेट चेंज होत आहे त्याला अपोज करणारा जो पण फोर्स असतो त्याला इनर्शिया फोर्स म्हणतो आणि तो असतो एफ आय दॅट इज व्हॉट, एफ आय फादर इज इक्वल टू मदर, एफ आय इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. या पद्धतीने मी लिहितो. ठीक आहे, तो पहिला आहे मास इंटू ॲक्सिलरेशन मी लिहितोय. आता जेव्हा आपण मास लिहितोय, ठीक आहे, त्या माससाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला होता. मला काय करायचं आहे, हा फॉर्म्युला त्या 3 प्रॉपर्टीमध्ये बनवायचा आहे. त्यासाठी मी आता काय करतोय, हा जो पहिला मास आहे या मासला मी असं लिहू शकतो. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, बेसिक फॉर्म्युला, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॅल्यूम. ठीक आहे, तर याचा अर्थ मी काय करतोय, आपल्याला त्या 3 गोष्टी पाहिजेत, त्यासाठी मी मासच्या ऐवजी मी काय लिहू शकतो, डेन्सिटी इंटू व्हॅल्यूम. तर याचा अर्थ असा होतोय की मी मासच्या ऐवजी डेन्सिटी इंटू व्हॅल्यूम लिहू शकतो. असं मी का करतोय कळेल आता बघा. तो डेन्सिटी इंटू व्हॅल्यूम इंटू आहे इथं ॲक्सिलरेशन, आणि ॲक्सिलरेशन काय असतोय, चेंज ऑफ द व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे, याचा अर्थ असा आहे की या ॲक्सिलरेशनला आपण v/t पण लिहू शकतो, v/t लिहितोय. ठीक आहे, सो रो इंटू v/t असं आपण लिहितोय. आता ॲक्च्युली ही व्हेलॉसिटी आहे, तर त्यामुळे त्याला असं दाखवतो, हा व्हॅल्यूम आहे, ही व्हेलॉसिटी. आता जर का समोर ऑब्झर्वेशन केलं, अजून एक स्टेप करून बघूया, मग ऑब्झर्वेशन करू. जसं की काय, हा रो जो आहे हा आपला फ्लुइड प्रॉपर्टी दाखवतोय, हा व्हॅल्यूम आहे. व्हॅल्यूमला मी कसं लिहितो, व्हॅल्यूमला जर का डायमेन्शनच्या टर्ममध्ये लिहायचं असेल तर व्हॅल्यूमला मी एलचा क्यूब लिहितो. याचा अर्थ मी याला डायमेन्शनमध्ये लिहितो एलचा क्यूब. नंतर पुढे येऊया, हा व्हेलॉसिटी अपॉन टाइम आहे. व्हेलॉसिटीला आपण कसं लिहितो बरं का, व्हेलॉसिटीला एक काम करूया, व्हेलॉसिटीला जसं तसा राहू देऊ आणि डिवाइड बाय इथं काय करून टाकतो मी, टाइम टी करतो. ठीक आहे, अजून एक स्टेप पुढे जातो. एक स्टेप पुढे कसं जाणार मी, हा रोला मी जसा ठेवतोय एलचा क्यूब इंटू, ठीक आहे, या एलच्या क्यूबला आपल्याला असं लिहिता येईल, कसं लिहिता येईल बरं का, एलच्या क्यूबला एलचा स्क्वेअर इंटू एल असं लिहिता येईल मला, राईट. इंटू पुढे काय आहे, व्हेलॉसिटी डिवाइड बाय टाइम. असं मी हे का करतोय, कारण की मला त्या ज्या 3 प्रॉपर्टी होत्या, जॉमेट्रिक प्रॉपर्टी, फ्लो प्रॉपर्टी आणि फ्लुइड प्रॉपर्टी, यांच्यामधून एक टर्म यायला पाहिजे. ठीक आहे, तर त्यामुळे आपण हे बनवतोय. सो देअरफॉर आता लक्षामध्ये काय येईल की रोचं, ठीक आहे, रो झाली आपली फ्लुइड प्रॉपर्टी, एल स्क्वेअर साईडला काढलाय आणि एलला मी वेगळा काढलाय. L/T जर आपण केला, ठीक आहे, जर L/T आपण केला तर L/T म्हणजे काय, लेंथ डिवाइड बाय टाइम, ही पण एक व्हेलॉसिटी येऊन जाते. लेंथ अपॉन टाइम म्हणजे व्हेलॉसिटी. याचा अर्थ असा आला की रो इंटू एलचा स्क्वेअर इंटू व्हीचा स्क्वेअर. व्ही कसा काढतो आपण, या पद्धतीने दाखवू, हा व्ही आपला. ठीक आहे, आता हा जो इनर्शियल फोर्सचा फॉर्म्युला मी बनवला आहे, रो एलचा स्क्वेअर व्हीचा स्क्वेअर, इथं जर ऑब्झर्व केलं तर मला ह्या 3 प्रॉपर्ट्या दिसायला भेटत आहे. जेव्हा पण मी रो नावाची फिजिकल क्वांटिटी बोलतोय, मास डेन्सिटी, ही मास डेन्सिटी फ्लुइड प्रॉपर्टी दाखवते. जेव्हा मी एल स्क्वेअर बोलतोय तर एल म्हटल्यावरती काय लेंथ आला, तर लेंथ, विड्थ, थिकनेस दाखवणारे जॉमेट्रिक प्रॉपर्टी दाखवतात. याचा अर्थ एल स्क्वेअर नावाची ही जी फिजिकल क्वांटिटी आहे ही आपल्याला जॉमेट्रिकल
जॉमेट्रिकल प्रॉपर्टीचं माहिती देते. नंतर ही आहे व्हेलॉसिटी, आणि व्हेलॉसिटी नथिंग बट दी व्हॉट, फ्लो प्रॉपर्टी. तर याचा अर्थ जो पण आपण आता फॉर्म्युला बनवलेला आहे इनर्शियल फोर्स, तो फॉर्म्युला आपल्याला पुढे जे डायमेन्शनल लेस नंबर आपल्याला डिराईव्ह करायचे आहेत त्यांच्यासाठी हे फोर्सेस लागत असतात. त्यामुळे इनर्शियल फोर्सचा फॉर्म्युला फायनली काय बनवला आपण, सो एफ आय इज इक्वल टू इनर्शियल फोर्स एफ आय इज इक्वल टू रो एलचा स्क्वेअर, ठीक आहे, आणि व्हेलॉसिटीचा स्क्वेअर. व्हेलॉसिटीला मी या पद्धतीने दाखवतो. तर हा झाला आपला इनर्शियल फोर्सचा फॉर्म्युला. ठीक आहे, नेक्स्ट पेजवरती जाऊया, पुढचा फोर्स घेऊ. ठीक आहे, सो दुसरा फोर्स आहे आपल्याकडे. आता एक मिनिट, त्याला रिड्यूस करून टाकू. आता दुसरा फोर्स घेऊ. दुसरा फोर्स आहे आपल्याकडे विस्कस फोर्स. ठीक आहे, तो दुसरा फोर्स आहे आपल्याकडे विस्कस फोर्स. आता विस्कस फोर्स काय असतो, जेव्हा आपण फ्लूइड मोशन कंडिशनमध्ये आहे तिथे विस्कोसिटी नावाची प्रॉपर्टी येते फ्लूइडची. विस्कोसिटी काय असते, रेजिस्टन्स 2 लेअर आहेत. फ्लूइड जे आहेत ते फ्लूइड लेअर बाय लेअर असतात. तर फ्लूइड लेअर बाय लेअर असतात. जेव्हा फ्लूइड मोशन कंडिशनमध्ये आहेत या 2 लेअरमध्ये मागच्या डिरेक्शनमध्ये फ्रिक्शन फोर्स लागत असतो. नंबर ऑफ लेअर्स आहेत. जेव्हा फ्लूइड मोशन कंडिशनमध्ये आहेत तर खालचा लेअर वरच्या लेअरला अपोज करतो पुढे जाण्यासाठी. तर याच्यामध्ये जे पण शेअर स्ट्रेस तयार होतोय किंवा फ्रिक्शन फोर्स तयार होतोय याच्यामुळे विस्कोसिटी नावाची प्रॉपर्टी येते. ठीक आहे, तो विस्कोसिटी काय बरं का, फ्लोला रेजिस्ट करणारी 2 लेअरच्या मध्ये रेजिस्टन्स जे पण प्रोव्हाइड करते त्याला मी विस्कोसिटी नावाची प्रॉपर्टी यायचं आपण इंट्रोड्यूस करून देतो. आता विस्कस फोर्स काय आहे, विस्कस फोर्स काय, त्या विस्कस फोर्सला आपण समजा एफ व्ही म्हणून देऊ. ठीक आहे, हा विस्कस फोर्स काय आहे, तर 2 लेअरमध्ये जो पण रेजिस्टन्स फोर्स तयार होत होता त्याला मी विस्कस फोर्स म्हणतोय. आता विस्कस फोर्स आपण कसं काढणार, न्यूटन लॉ ऑफ विस्कोसिटीनुसार आपण काय बघितलं होतं बरं का, न्यूटन लॉ ऑफ विस्कोसिटीनुसार आपण बघितलंय की शेअर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी रेट ऑफ चेंज ऑफ शेअर स्ट्रेन म्हणा किंवा व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणा, du बाय dy या पद्धतीने. आणि फायनली हा फॉर्म्युला आपण असा डिराईव्ह करून बघितला होता. हा आला होता म्यू du बाय dy. आता मला काय करायचं, मला फोर्स पाहिजे, मला विस्कोस फोर्स पाहिजे. हा जो म्यू आलेला आहे ही आपली विस्कोसिटी असते. विस्कोसिटी हा एक कॉन्स्टंट असतो, फ्लूइडचा हा कॉन्स्टंट असतो, टेम्परेचरनुसार ते बदलते. ठीक आहे, तर टाऊ इज इक्वल टू म्यू du बाय dy हा आपला न्यूटन लॉ ऑफ विस्कोसिटीनुसार काढलेला फॉर्म्युला आहे. पण आपल्याला पाहिजे विस्कस फोर्स. हा टाऊ जो असतो याला म्हणतात शेअर स्ट्रेस, आणि शेअर स्ट्रेस आहे तो स्ट्रेस नथिंग बट दी व्हॉट, फोर्स अपॉन एरिया. मग या शेअर स्ट्रेसला मी काय लिहिणार, फोर्स अपॉन एरिया लिहून देणार. तो फोर्स अपॉन एरिया इज इक्वल टू म्यू du बाय dy या पद्धतीने लिहून टाकतो. आता इथं जर ऑब्झर्व करायला गेलो तर मला पाहिजे फोर्स. हा जो पण फोर्स असेल हा फोर्स कोणता असेल आपला, हा फोर्स असेल आपला विस्कस फोर्स. सो देअरफॉर विस्कस फोर्सला आपण कसं लिहितोय, एफ व्ही म्हणतो याला, विस्कस फोर्स इज इक्वल टू, हा एरियाला तिकडे पाठवून देतो, हा होऊन जाईल विस्कोसिटी कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी इंटू du बाय dy दॅट इज व्हेलॉसिटी ग्रेडियंट इंटू हा एरिया तिकडे मल्टिप्लाय करतो, हा एरिया येऊन गेला. हा झाला आपला विस्कस फोर्सचा फॉर्म्युला. ठीक आहे, तो विस्कस फोर्सचा फॉर्म्युला आपण आता काय बनवला आहे, विस्कस फोर्स इज इक्वल टू म्यू इंटू du बाय dy इंटू एरिया. ठीक आहे, सो देअरफॉर इकडे आणूया आता. सो एफ व्ही इज इक्वल टू म्यू इंटू du बाय dy इंटू एरिया. आता बघा, म्यू नावाची ही फ्लूइडची प्रॉपर्टी असते. तर फ्लूइडची प्रॉपर्टी झाली याचा अर्थ आपलं एक काम झालं. आपल्याला कोण लागतात, फ्लूइडची प्रॉपर्टी लागते, आपल्या जॉमेट्रिक प्रॉपर्टी लागतात आणि फ्लोची प्रॉपर्टी लागते. एक एक करून ते मिळवण्याचा आपण ट्राय करतोय. तो पहिले फ्लूइडची प्रॉपर्टी मिळाली, हा झाला म्यू इंटू du बाय dy म्हणतोय मी. तर du बाय dy म्हणजे काय, वरती व्हेलॉसिटी आहे आणि खाली y म्हणजे डिस्टन्स आहे, म्हणजे वरती व्हेलॉसिटी आणि खाली डिस्टन्स आहे. एक काम करून टाकू, या duला मी व्हेलॉसिटीच्या टर्ममध्ये लिहितो, कारण की du म्हणजे व्हेलॉसिटी आहे, आपण व्हेलॉसिटीला व्ही लिहून देऊ. खाली काय बरं का, खाली डिस्टन्स dy आहे, dy ला आपण काय करू, डायमेन्शनच्या टर्ममध्ये लिहू, याचा अर्थ मी त्याला l लिहून देतो, हा झाला आपला l. ठीक आहे, इंटू एरिया काय असतो, एरियाला आपण लिहितो एलचा स्क्वेअर, एरियाला लिहितो आपण एलचा स्क्वेअर. सो ठीक आहे, आता होईल काय, हा झाला आपला फ्लूइड प्रॉपर्टी दाखवणारा इंटू इथून एक एल कटेल, इथून एक एल कटेल. ठीक आहे, हा व्ही झाला फ्लो प्रॉपर्टी दाखवणारा आणि इथं उरतोय एक एल. हा डायमेन्शन म्हणजे जॉमेट्रिकल प्रॉपर्टी दाखवणारा झाला, हा फ्लो प्रॉपर्टी दाखवणारा झाला आणि हा फ्लूइडची प्रॉपर्टी दाखवणारा झाला. याचा अर्थ फायनली आपण विस्कस फोर्सचा फॉर्म्युला काय बनवला आहे, विस्कस फोर्स एफ व्ही इज इक्वल टू म्यू व्ही एल. सो म्यू व्ही एल. ठीक आहे, म्यू कोइफिशियंट ऑफ विस्कोसिटी, व्ही व्हेलॉसिटी, एल लेंथ, या पद्धतीने आपण त्याला बनवला आहे. ठीक आहे, सो देअरफॉर हा झाला आपला विस्कस फोर्स. तो दुसरा फोर्स आपण कंप्लीट केला. आता विस्कस फोर्स, तो विस्कस फोर्स कंप्लीट केला.
याला आपण साईडला ठेवून घेऊ. ओके, एक मिनिट. त्याला साईडला ठेवला. राईट. आता आपण जाऊया पुढे. पुढे काय बरं, आता तिसरा फोर्स घेऊ आपण. आता तिसरा फोर्स घेऊया प्रेशर फोर्स. तर प्रेशर फोर्स काय बरं का. सो प्रेशर फोर्स इज व्हॉट, फोर्स आणि नॉर्मल एरिया यांचा जो रेशो घेतोय तो आपला प्रेशर असणार आहे. ठीक आहे, प्रेशर. तो प्रेशर काय असतो बरं का, प्रेशर इज नथिंग बट दी व्हॉट, फोर्स पर युनिट नॉर्मल एरिया. एखादा फोर्स जर का नॉर्मल एरियावरती लागत असेल त्याला एक्सप्रेस करण्यासाठी आपण काय करतो, प्रेशर नावाची क्वांटिटी काढतो. तर प्रेशर नावाची जी फिजिकल क्वांटिटी आहे ती तुम्हाला काय सांगते. सो प्रेशर इज नथिंग बट दी व्हॉट, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. फोर्स आणि एरिया हे दोघं नॉर्मल असतात एकमेकांना. सो देअरफॉर फोर्स अपॉन एरिया. पण आपल्याला काढायचं आहे प्रेशर फोर्स. आपल्याला काय काढायचं आहे, प्रेशर फोर्स. ठीक आहे, हा 1 नंबरचा होता इनर्शियल फोर्स. 2 नंबरचा आहे आपला आता हा 2 नंबरचा कोणता, विस्कस फोर्स. हा विस्कस फोर्स झाला. 3 नंबरचा आपण बघत आहोत, 3 नंबरचा प्रेशर फोर्स. तो 3 नंबरचा आहे प्रेशर फोर्स. तो प्रेशर फोर्सला आपण असं लिहू शकतो, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. आपल्याला पाहिजे प्रेशर फोर्स, तर एक काम करूया, या एरियाला पलीकडे पाठवा. एफ भेटून जाईल मला. एफ इज इक्वल टू प्रेशर डिवाइड बाय प्रेशर इंटू एरिया. ठीक आहे, सो प्रेशर इंटू एरिया. याचा अर्थ प्रेशर फोर्स एफ पी कॅन बी रिटन ॲज प्रेशर इंटू एरिया. या पद्धतीने लिहिता येईल मला. ठीक आहे, सो प्रेशर फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. ठीक आहे, तर याचा वापर आपण करतोय. पण आपल्याला माहिती आहे, आपण शेवटी काय बोलतो, आपल्याला 3 प्रॉपर्ट्या लागतात. फोर्सचे जेवढे पण फॉर्म्युले आपल्याला डिराईव्ह करायचे आहे त्यांच्यामध्ये 3 प्रॉपर्ट्या असायला पाहिजे. मग कोणता आहे बरं का, पहिले आहे प्रेशर. तो पहिला काय दिसायला भेटतोय, प्रेशर. तो प्रेशर काय आहे, प्रेशर सुद्धा फ्लुइडची प्रॉपर्टी. तर फ्लुइडची प्रॉपर्टी झाली. आणि एरियाला जॉमेट्रिकल जेवढे पण फिजिकल क्वांटिटी आहेत त्याला डायमेन्शनमध्ये लिहायची. कशामध्ये, डायमेन्शनमध्ये. तो फ्लोची प्रॉपर्टी जशी तशी लिहितो, फ्लुइडची प्रॉपर्टी जशी तशी लिहितो, आणि जॉमेट्रिकल प्रॉपर्टी डायमेन्शनमध्ये लिहितो. एरिया असेल तर एल स्क्वेअर लिहिणार, व्हॅल्यूम असेल तर एलचा क्यूब लिहिणार, लेंथ असेल तर एल लिहिणार, डायमीटर असेल तर एल लिहिणार, थिकनेस असेल तर एल लिहिणार, या पद्धतीने. राईट. सो देअरफॉर आपला जो फायनल फॉर्म्युला इथं बनतोय प्रेशर फोर्सचा, तो काय बनतोय, सो प्रेशर फोर्स एफ पी इज इक्वल टू प्रेशर इंटू एरियाला लिहिणार मी एलचा स्क्वेअर. याचा अर्थ आपला प्रेशर फोर्सचा पण फॉर्म्युला झाला. राईट. तर याला आपण काय करू शकतो, आता सिलेक्ट करून घेऊ, साईडला ठेवून द्यायला आपण. हा झाला प्रेशर. तो प्रेशर फोर्स पण झाला. राईट. तो या प्रेशर फोर्स झाला 3 नंबरवरती. इथं जाऊ तिथं. आता चौथा उचलूया. चौथा कोणता आहे, तो चौथा आहे आपल्याकडे. आता चौथा आहे, समजा चौथा घेऊ, ग्रॅव्हिटी फोर्स घेतो. ठीक आहे, ग्रॅव्हिटी फोर्स. आपण जनरली बोलताना काय बोलत असतो की पाईपमधला जो पण फ्लो होतोय, पाईपमध्ये पाणी पुढे कशामुळे सरकते, प्रेशरमुळे. पाईपच्या पाण्यामध्ये प्रेशर आहे त्यामुळे पाणी पुढे वाहत जाते. कॅनलमध्ये, एखादी गटारमध्ये, नालामध्ये, कॅनलमध्ये पाणी पुढे कशाने जाते, पाणी जाते पुढे उताराने, स्लोपने, ग्रॅव्हिटी फोर्सने. ठीक आहे, तो जिथं पण आपल्याला उतार दिसायला भेटत आहे तिथं पाणी फ्लो करत जाते. कशामुळे जाते, ते ग्रॅव्हिटी फोर्स. त्या ठिकाणी येऊन जातो आपला ग्रॅव्हिटी फोर्स. मग आता ग्रॅव्हिटी फोर्स किती आहे, ग्रॅव्हिटी फोर्स जर का आपण बघायला गेलो तर इनर्शियल फोर्स सारखा आपण इनर्शियल फोर्स सारखा काढतो. ज्या पद्धतीने इनर्शियल फोर्सचा फॉर्म्युला लिहिला आहे, जसं की काय, फोर्स इज इक्वल टू ग्रॅव्हिटी फोर्स लिहितोय 4 नंबर, ग्रॅव्हिटी फोर्स. तो ग्रॅव्हिटी फोर्स. तर ग्रॅव्हिटी फोर्स जो काही आहे, या ग्रॅव्हिटी फोर्सला समजा आपण आता एफ जी म्हणून देऊया. तर ग्रॅव्हिटी फोर्सला मी कसं लिहू शकणार, एम इंटू ए. ठीक आहे, इनर्शियल फोर्सला मी लिहिलं होता फादर इज इक्वल टू मदर, एफ इज इक्वल टू एम ए. आता मी काय करतो, मला ग्रॅव्हिटी फोर्स पाहिजे. तर ग्रॅव्हिटी फोर्स कसा लिहितो मी, मास इंटू हा ॲक्सिलरेशन कोणता असणार आहे, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ज्याला आपण डिनोट करतो जीने. तो जीने डिनोट करतो, हा झाला आपला जी. सो एम जी. सो देअरफॉर ग्रॅव्हिटी फोर्स आपण कसं लिहिणार, एम इंटू जी, एम इंटू जी. पण आपल्याला चेक करायचं पुन्हा काय, की हा जो पण फॉर्म्युला आपण बनवला आहे काय याच्यामध्ये त्या 3 प्रॉपर्ट्या दिसायला भेटत आहेत का, बघूया. जसं की मास आहे, मासला आपण कसं लिहू शकतो, मासला आपण आपल्या प्रॉपर्टीच्या टर्ममध्ये लिहिण्याचा ट्राय करू. कसा, मासला आपण लिहितो काय, मास इज इक्वल टू रो इंटू व्हॅल्यूम. ठीक आहे ना, पहिले लिहिलं होतं मी डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॅल्यूम. सो देअरफोर कसं लिहिणार बरं का आपण, आता मासला डेन्सिटी इंटू व्हॅल्यूम लिहू शकतो. याचा अर्थ असा झाला की एफ जी इज इक्वल टू मासच्या ऐवजी लिहिणार रो इंटू व्हॅल्यूम इंटू जी. आपल्याला काय काय लागते, आपल्याला लागते फ्लुइडची प्रॉपर्टी. रो ही फ्लुइडची प्रॉपर्टी आहे, काम झालं. दुसरा पॉईंट, व्ही म्हणजे व्हॅल्यूम आहे. व्हॅल्यूमला आपण कसं लिहितो, व्हॅल्यूम इज ऑलवेज रिटन इन द डायमेन्शन फॉर्म. आपण जे पण फॉर्म्युले डिराईव्ह करत आहोत तिथं लेंथ झाला, एरिया झाला, व्हॅल्यूम झाली, थिकनेस झाली, या सगळ्यांना डायमेन्शनच्या टर्ममध्ये लिहित आहेत. याचा अर्थ मी या व्हॅल्यूमला कसं लिहिणार, या व्हॅल्यूमला आपण लिहिणार
व्हॉल्यूमला आपण व्हॉल्यूमला लिहूया डायमेन्शनच्या फॉर्ममध्ये. सो देअरफॉर रो इंटू व्हॉल्यूमच्या ऐवजी लिहिणार मी काय, एलचा क्यूब इंटू जी. हा झाला आपला फायनल फॉर्म्युला. हा जी असतो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, तर त्या पद्धतीने हा वाला फॉर्म्युला आपला झालेला आहे. याला पण आपण साईडमध्ये ठेवून घेऊया. तर हा झाला आपला चौथा फोर्स. तो दिस इज आवर व्हॉट, चौथा फोर्स आहे. हा चौथा फोर्स आहे, राईट. तर हा चौथा फोर्स दिसायला भेटत आहे. हा चौथा फोर्स झाला. एक काम करू, आपण पेज ॲड करू. चौथा फोर्स झाला. आता पाचवा फोर्स घेऊया, इलॅस्टिक फोर्स. ठीक आहे, तो पाचवा फोर्स कोणता आहे आपला, इलॅस्टिक फोर्स. मग इलॅस्टिक फोर्स काय सांगतो बघू. इलॅस्टिक फोर्स 5 नंबरचा फोर्स आहे इलॅस्टिक फोर्स. इलॅस्टिक फोर्सला मी दाखवणार एफ ई लिहितो, छोटा एफ ई, राईट. इलॅस्टिक फोर्स काय आहे, इलॅस्टिक फोर्स नावाची कन्सेप्ट शिकण्यासाठी बल्क मॉड्युलस माहीत असायला पाहिजे. बल्क मॉड्युलस काय असतो, जेव्हा आपण फ्लुइडला कॉम्प्रेस करतोय, फॉर एक्झाम्पल एक पाण्याची बॉटल आहे आणि त्या पाण्याच्या बॉटलला आपण कॉम्प्रेस करतोय. तर जेव्हा आपण त्याला कॉम्प्रेस केल्यामुळे मधलं जे पाणी आहे त्याच्यामध्ये प्रेशर तयार व्हायला लागून जाते. ते पाणी त्या पाण्याच्या आतमध्ये प्रेशर तयार व्हायला लागून जाते. याचा अर्थ असा आहे की तो प्रेशर तयार होतोय कशामुळे, आपण त्याला कॉम्प्रेस करतोय त्याच्यामुळे. आपण जे पण कॉम्प्रेस करतोय अगोदर व्हॉल्यूम होता त्याचा बॉटल एवढा, आता आपण कॉम्प्रेस करतोय, व्हॉल्यूममध्ये चेंज झाला. तो चेंज इन अ व्हॉल्यूम टू दी ओरिजिनल व्हॉल्यूम जर तुम्ही बघायला गेलात तर व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन असो. याचा अर्थ कॉम्प्रेस करणं म्हणजे व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन देणं. चेंज इन अ व्हॉल्यूम टू दी ओरिजिनल व्हॉल्यूम याचा अर्थ व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन देणं. तर व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन जेव्हा मी द्यायला गेलो, बाटलीच्या आतमध्ये प्रेशर तयार झाला. सो देअरफॉर आपण कसं बोलणार, आपण बोलणार की जसं की मी बोललो, आपण प्रेशर तयार करतोय. सो देअरफॉर चेंज इन द प्रेशर, काहीतरी प्रेशर चेंज झाला, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. चेंज इन अ व्हॉल्यूम टू दी ओरिजिनल व्हॉल्यूम अशा पद्धतीने मी लिहिणार. ठीक आहे, चेंज इन अ व्हॉल्यूम टू दी. आता मी तर मायनस साईन दिली आहे कारण की काय सांगता येते की ओरिजिनल व्हॉल्यूम जो काही आहे तो व्ही होता, नंतर चेंज झाला डेल्टा व्ही झाला. आपण कॉम्प्रेस करतोय त्यामुळे व्हॉल्यूम कमी होते म्हणून मी निगेटिव्ह साईन लावलेली आहे. तर आता हा काय झाला, हा झाला व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. डेल्टा व्ही बाय व्ही म्हणजे व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. म्हणजे आपण जेव्हा कॉम्प्रेस करतोय याचा अर्थ व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन आपण देतोय, त्याच्यामुळे प्रेशर तयार होतो. मी लिहिताना मी असं लिहिणार की डेल्टा पी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन. आता इथं हा डायरेक्टली प्रोपोर्शनलचा सिम्बॉल जर काढून टाकला तर इथे कॉन्स्टंट येईल काहीतरी. सो डेल्टा पी इज इक्वल टू सम कॉन्स्टंट इंटू मायनस डेल्टा व्ही बाय व्ही असं लिहू शकतो मी, राईट. आपल्याला पाहिजे हवाला जो कॉन्स्टंट आला आहे या कॉन्स्टंटला म्हणतो आपण, हा जो कॉन्स्टंट या ठिकाणी आलेला आहे याला म्हणतात बल्क मॉड्युलस. सो देअरफॉर बल्क मॉड्युलस हा कसं दाखवणार मी, बल्क मॉड्युलस के इज इक्वल टू डेल्टा पी, याला इकडे आणा, डिवाइड बाय चेंज इन अ व्हॉल्यूम टू दी ओरिजिनल व्हॉल्यूम आणि निगेटिव्ह साईनवरती लावून देईल. हा झाला आपला बल्क मॉड्युलस. मग बल्क मॉड्युलस आपल्याला काय सांगतो, बल्क मॉड्युलस आपल्याला इलॅस्टिसिटीबद्दल सांगतो. कसं बरं का, एखाद्या बॉडीला तुम्ही कॉम्प्रेस करतायत याचा अर्थ व्हॉल्यूमॅटिक स्ट्रेन देतोय, त्याच्यामुळे त्याच्या आतमध्ये प्रेशर तयार होईल. हा जो प्रेशर आहे आता जेव्हा आपण रिमूव्ह करणार ती बॉटल पुन्हा त्याच्या जागेवरती येणार. याचा अर्थ हा जो काही आहे आपल्याला इलॅस्टिसिटीचं नॉलेज देतोय. इथं कशाची कन्सेप्ट येते, इलॅस्टिसिटीचं. सो आता जेव्हा पण आपण त्या फोर्सला अप्लाय करतोय, प्रेशर येतोय, तो जो प्रेशर आतमध्ये डेव्हलप होते तो जो प्रेशर असणार आहे तो प्रेशर आपल्याला फोर्सच्या टर्ममध्ये बी लिहिता येईल. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. आता त्या ठिकाणी जो पण फोर्स येतोय तो असणार आहे आपला इलॅस्टिक फोर्स. तो कोणता असणार आहे आपला इलॅस्टिक फोर्स. सांगायचं तात्पर्य, हा जो प्रेशर तयार झालेला आहे हा प्रेशर कसा तयार होणार, प्रेशरला आपण कसं रिटर्न करतो, फोर्स अपॉन एरिया. याचा अर्थ याच्यामध्ये फोर्स लपलेला आहे. आता या ठिकाणी जो पण फोर्स लपलेला आहे हा असतो आपला कोणता, हा असतो आपला इलॅस्टिक फोर्स. तर सांगायचं तात्पर्य काय आहे, जेव्हा आपण फ्लुइडला आपण कॉम्प्रेस करत असतो, तो कॉम्प्रेस करत असताना आतमध्ये प्रेशर तयार होतो आणि हा जो प्रेशर तयार झाला याच्यामध्ये लपलाय कोण, इलॅस्टिक फोर्स. आणि हा इलॅस्टिक फोर्स आपण लिहितोय. ठीक आहे, तो इलॅस्टिक फोर्स. सो देअरफॉर हा जो काही डेल्टा पी होता, आता हे व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन आहे, वरती पण व्ही आहे खाली पण व्ही आहे. व्हीला काय लिहितो आपण, एल क्यूब. खालच्या व्हीला पण काय लिहिणार मी, एल क्यूब. सांगायचं तात्पर्य इथं डायमेन्शनल लेस टर्म बनून जाईल. खालचा जो काही व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन आहे, स्ट्रेन म्हटल्यावरती काय, स्ट्रेन ही व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन जे आहे ते डायमेन्शनल लेस असते, त्याला डायमेन्शन नसते. याचा अर्थ याला लिहिलं काय नाही लिहिलं काय तरी पण चालणार आहे डायमेन्शनच्या टर्ममध्ये. आपण अगोदरच बोललो होतो की व्हॉल्यूमला डायमेन्शनच्या टर्ममध्ये लिहा. एल क्यूब करायला गेलो, डायमेन्शनल लेस झाला. याचा अर्थ व्हॉल्यूमॅटिक स्ट्रेन हा डायमेन्शनल लेस आहे. उरला काय, उरला आपला बल्क मॉड्युलस इज इक्वल टू चेंज इन द प्रेशर. बल्क मॉड्युलस इज इक्वल टू चेंज इन अ प्रेशर.
निगेटिव्ह साईनचं एवढं काही सिग्निफिकन्स नाही आहे. सो बल्क मॉड्युलस इज इक्वल टू चेंज इन अ प्रेशर. ठीक आहे, ही बल्क मॉड्युलस एक कॉन्स्टंट असतो जो आपल्याला इलॅस्टिसिटीचा नॉलेज देतो. आता जर इथं बघायला गेलो तर के इज इक्वल टू हा प्रेशर आहे आणि प्रेशरला आपण असं पण लिहू शकतो काय, फोर्स अपॉन एरिया. आता हा जो पण फोर्स असेल हा असणार आपला इलॅस्टिक फोर्स आणि मला इलॅस्टिक फोर्स जर काढायचं असेल तर काय लिहिणार मी, एफ ई इज इक्वल टू के इंटू ए या पद्धतीने मी त्याला लिहिणार. सो इलॅस्टिक फोर्सचा फॉर्म्युला काय काढला आपण, के इंटू ए. आता आपल्याला बघायला पाहिजे की आपल्याकडे 3 प्रॉपर्टी आहेत. कोणकोणती, पहिली प्रॉपर्टी आपल्याकडे जॉमेट्रिकल प्रॉपर्टी, नंतर फ्लुइड प्रॉपर्टी, फ्लो प्रॉपर्टी. इथं के जो दिसतोय मला बल्क मॉड्युलस सांगणारा तो आपल्या फ्लुइडची प्रॉपर्टी आहे. तर फ्लुइडची प्रॉपर्टी कव्हर झाली आणि जेवढे पण जॉमेट्रिकल डायमेन्शन्स असतात, जॉमेट्रिकल प्रॉपर्टी असतात त्यांना आपण काय करतो, आपण डायमेन्शनच्या टर्ममध्ये लिहितो. याचा अर्थ एफ ही जो आहे म्हणजे इलॅस्टिक फोर्स, त्या इलॅस्टिक फोर्सला आपण काय लिहिणार, के इंटू एलचा स्क्वेअर, ठीक आहे. सो के इंटू एलचा स्क्वेअर लिहिणार. तर या पद्धतीने हा पण झाला. तो के इंटू एलचा स्क्वेअर कोणता फोर्स झाला, हा इलॅस्टिक फोर्स. ठीक आहे, हा इलॅस्टिक फोर्स आहे. इलॅस्टिक फोर्स 5 झाले. आता आपल्याला काय करायचं आहे, लास्टवाला फोर्सला शिकायचं. आता लास्टवाला फोर्स कोणता उरतोय, हा झाला इलॅस्टिक फोर्स. एक मिनिट, ठीक आहे. सो इलॅस्टिक फोर्स झाला. लास्टवाला फोर्स बघतोय सरफेस टेन्शन फोर्स. ठीक आहे. सो नंबर 6 सरफेस टेन्शन फोर्स. सरफेस टेन्शन फोर्स कोणत्या पण जो पण फ्लुइड आहे, ठीक आहे, फ्लुइड जसं की पाणी घेतलं मी आता, कोणता पण जो फ्लुइड असतो त्याचा सरफेस जो काही असतो तो सरफेस नेहमी कॉन्ट्रॅक्ट व्हायचा ट्राय करतो. ठीक आहे. तो कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी जो पण फोर्स लागतो त्याला बोलतो आपण सरफेस टेन्शन. ठीक आहे. तो सरफेस टेन्शन म्हणजे काही नाही आहे, सरफेसवरती जो पण टेन्शन दिसायला भेटत आहे तो सरफेस टेन्शन फोर्स आहे. याचे बरेचसे ॲप्लिकेशन आपल्या नजरेसमोर आलेले असतात. जसे की एखादा पाण्याचा थेंब जो आहे तो स्पेरिकल शेपमध्ये असतो. हे कशामुळे, तर सरफेस टेन्शन नावाच्या कन्सेप्टमुळे. तर सरफेस टेन्शन काय आहे, सरफेस टेन्शन म्हणजे सरफेसवरती जे पण टेन्शन होताना दिसायला भेटत आहे, कॉन्ट्रॅक्शन होताना दिसायला भेटत आहे ते सरफेस टेन्शन आहे. याचा अर्थ याच्यामध्ये पण कोण लपला आहे, सरफेस टेन्शन फोर्स. ठीक आहे, सरफेस टेन्शन फोर्स. आता हा जो पण फोर्स असतो याची कन्सेप्ट काय असते बरं का, याची कन्सेप्ट काय असते की जेवढे पण पार्टिकल असतात सरफेसवरचे ते इक्विलिब्रियम कंडिशनवरती राहत नाही, त्यांना इक्विलिब्रियम कंडिशन मेंटेन करावी लागत असते. तर सरफेसवरचे जेवढे पण मॉलिक्युल्स आहेत त्यांना वरती हवा ओढते, खाली पाणी ओढते. याचा अर्थ ते इक्विलिब्रियममध्ये नाही आहेत. त्यांना इक्विलिब्रियममध्ये जर काही यायचं असेल तर ते काय करतात, त्यांची स्वतःची एनर्जी जी आहे ते लूज करतात आणि स्वतःची एनर्जी जेव्हा लूज करायला जातात त्यांचा एरिया ते मिनिमाइज करतात आणि एरिया मिनिमाइज करून सगळेचे सगळे एका लाईनवरती येतात. तर त्या एका लाईनवरती लागणारा जो फोर्स असतो त्याला बोलतो आपण सरफेस टेन्शन फोर्स. ठीक आहे. तो सरफेसवरती जे मॉलिक्युल्स आहेत ते इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये राहत नाही. त्यांना इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये जर काही यायचं असेल तर त्यांना काय करावं लागत असतं, त्यांना एनर्जी लूज करावी लागत असते. जेव्हा एनर्जी लूज करायची आहे याचा अर्थ त्यांचा एरिया मिनिमाइज करायचा आहे. पार्टिकल एरिया मिनिमाइज करून एका लाईनमध्ये येतात आणि या एका लाईनवरती जो पण फोर्स आपल्याला लागताना दिसायला भेटत असतो पाण्याच्या सरफेसवरती एका लाईनवरती जो पण फोर्स हा आपल्याला परपेंडिक्युलर डिरेक्शनमध्ये लागताना दिसायला भेटतो हा फोर्स असतो आपला सरफेस टेन्शन फोर्स आणि तो मला काढायचा आहे. आता सरफेस टेन्शनचा जर का फॉर्म्युला आपण बघायला गेला असणार तर सरफेस टेन्शन इज इक्वल टू व्हॉट, फोर्स पर युनिट लेंथ. लेंथवरती लागणारा जो फोर्स आहे तो सरफेस टेन्शन आहे. ठीक आहे. मग आता हे सरफेस टेन्शन सिग्मा इज इक्वल टू एफ बाय एल लिहितोय. मला पाहिजे सरफेस टेन्शन फोर्स, हा इथं लपला एफ. सो देअरफॉर एफ कसा लिहिणार, एफ इज इक्वल टू सिग्मा इंटू एल. सिग्मा जो काही आहे हा सरफेस टेन्शन आहे. सरफेस टेन्शन ही फ्लुइडची प्रॉपर्टी असते. सरफेस टेन्शन ही फ्लुइडची प्रॉपर्टी आहे. याचा अर्थ आपलं एक काम झालं. नंतर एल काय, एल म्हणजे लेंथ आणि लेंथला जर का डायमेन्शनमध्ये लिहायला गेला तर तो पण एलच असतो. याचा अर्थ आपलं काम झालंय. इथं 3 पैकी 2 आले, आपलं काम झालंय. ठीक आहे. सो देअरफॉर हा कोणता झाला, सरफेस टेन्शन फोर्स एफएस म्हणतो. हा सरफेस टेन्शन फोर्सचा फॉर्म्युला झाला. सो जवळजवळ 6 फोर्सेस आपल्या फ्लुइडच्या प्रॉब्लेममध्ये दिसायला भेटत असतात आणि त्यांचे फॉर्म्युले आपण डिराईव्ह केलेले आहेत. एकतर तुम्ही परीक्षेमध्ये जेव्हा क्वेश्चन येईल तर तो डायमेन्शनल लेस नंबरवरती क्वेश्चन येणार आहे आणि त्या ठिकाणी जे पण फॉर्म्युला आहे ते फॉर्म्युला आपले हे वाले फॉर्म्युले उचलून त्याच्यात टाकायचे आहेत. याचा अर्थ फायनल एक्सप्रेशन जे काही आहेत या फोर्सेसचे ते तुम्ही लक्षात ठेवले तरी पण चालणार आहे. मग आता आपण एक काम करूया, जेवढे पण फोर्सेस आपण काढले होते त्यांना एका साईडला लिहून टाकू. जेवढे फोर्सेस आपण डिराईव्ह केलेले आहेत त्यांना एका कोपऱ्यामध्ये कुठेतरी लिहून टाकू. ठीक आहे. सो देअरफॉर आता आपल्याकडे जेवढे बी फोर्सेस आले होते त्याला आपण एका पेजवरती लिहून टाकूया. एक मिनिट. तो आता आपण एक काम करूया, या सगळे जेवढे फोर्सेस आले होते यांना एका पेजवरती लिहून टाकू. हे झालं.
सगळ्यात पहिले इनर्शियल फोर्स आला होता. इनर्शियल फोर्सचा फॉर्म्युला काय डिराईव्ह केला? इनर्शियल फोर्स इनर्शिया फोर्स किंवा इनर्शियल फोर्स एफ आय, याला काय लिहिलं आपण? एफ आय इज इक्वल टू रो व्हीचा स्क्वेअर एलचा स्क्वेअर. 2 नंबर होता आपला विस्कस फोर्सला डिराईव्ह केला, फॉर्म्युला काय बनला? रो व्ही एल. ठीक आहे, रो म्यू एल ए, आय थिंक रो व्ही एल आहे. ठीक आहे, रो व्ही एल आहे का रो म्यू एल आहे, कुठे लिहिलं होता? मागच्या पेजवरती. ठीक आहे, सो मागच्या पेजवरती आपण लिहिलं आहे विस्कस फोर्सचा म्यू व्ही एल काढला आहे. ठीक आहे, सो म्यू व्ही एल, विस्कस फोर्स काय? हा म्यू व्ही एल आहे, म्यू व्ही एल, व्ही वेलोसिटी लेंथ. ओके, तिसरा फॉर्म्युला डिराईव्ह केला होता. तिसरा फॉर्म्युला आपण बघितला होता प्रेशर फोर्सचा. ठीक आहे, तो प्रेशर फोर्सचा फॉर्म्युला काय? प्रेशर फोर्स एफ पी इज इक्वल टू लिहितो, विस्कस फोर्सला लिहिला आहे मी एफ व्ही, तो एफ व्ही इज इक्वल टू म्यू व्ही एल, एफ आय इज इक्वल टू रो व्ही स्क्वेअर एल स्क्वेअर, एका कोपऱ्यामध्ये लिहून ठेवायचा आहे. एफ पी प्रेशर फोर्स इज इक्वल टू व्हॉट? तो प्रेशर फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एलचा स्क्वेअर, हा वाला फॉर्म्युला झाला आहे. चौथा फॉर्म्युला आपल्याकडे कोणता होता? तो चौथा फॉर्म्युला होता इलॅस्टिक एफ ई, इलॅस्टिक फोर्स काय? के इंटू एलचा स्क्वेअर, सो के इंटू एलचा स्क्वेअर झाला. नंतर पाचवा फॉर्म्युला होता ग्रॅव्हिटी फोर्सचा एफ जी. ठीक आहे, तो ग्रॅव्हिटी फोर्सचा फॉर्म्युला आपण काय लिहिला आहे बरं का? रो एल ग्रॅव्हिटी फोर्स. ठीक आहे, तो ग्रॅव्हिटी फोर्स कुठे लिहिला होता मी? हा प्रेशर फोर्सचा ग्रॅव्हिटी फोर्स रो एल क्यूब जी, तो रो एल क्यूब जी हा झाला आपला रो एल क्यूब जी. आणि नंतर 6वा नंबरचा फोर्स जो होता, तो 6वा नंबरचा आपण चालू बघितला इथं, सरफेस टेन्शन फोर्स एफ एस इज इक्वल टू सिग्मा इंटू एल. या पद्धतीने सगळे फॉर्म्युले एका कोपऱ्यावरती लिहून घ्यायचे. हे झाले सगळे फोर्सचे फॉर्म्युले. ठीक आहे, आता आपण काय करणार? फोर्सेस झाले सगळे बघून, फोर्सेस जे पण आहेत त्या फोर्सेसचा वापर करून आपल्याला आता डायमेन्शनल लेस नंबर बघायचे आहेत. तो डायमेन्शनल लेस नंबर बघायचे आहेत. एकूण डायमेन्शनल लेस नंबर आहेत आपल्याकडे 5. ठीक आहे, आणि हे डायमेन्शनल लेस नंबर आपण लक्षामध्ये ठेवू शकतो. यासाठी आपल्याकडे ट्रिक पण असतात. ठीक आहे, तो ट्रिक कोणती बरं का? जसं की तो ट्रिक आपण बघून घेऊ. याच्यामध्ये जी काय आहे ट्रिक आपण यूज करणार, जसं की मी ट्रिक यूज करतो, रीमैच कराओ यूलर ने ओवर में फ्रॉड किया. ठीक है, सो यूलर ने ओवर में फ्रॉड किया. ठीक आहे, आपण आता डायमेन्शनल लेस नंबर या टॉपिकला टच केला आहे. सो डायमेन्शनल लेस नंबर हा टॉपिक आहे आपला. ठीक आहे, तर एकूण डायमेन्शनल लेस नंबर कोणते आहेत आणि त्यांना डिराईव्ह कशा पद्धतीने करावं त्यासाठी मी ही ट्रिक देतोय. ठीक आहे, तो ट्रिक काय बरं आपल्याकडे? रीमॅच करावं यूलरने ओव्हर में फ्रॉड किया. जसं की काय बरं का, हा जो री दाखवतोय हा आर ई, हा रेनॉल्ड नंबर दाखवणार आहे, ते बघू आपण. ठीक आहे, सो डायमेन्शनल लेस नंबर आपल्याकडे 5 आहेत. त्यांना डायमेन्शनल लेस नंबर पण का म्हणतो ते पण बघणार. तो रेनॉल्ड नंबर, नंतर असतो मॅक नंबर. आता इथे मॅच लिहिले, हा मॅक नंबर असणार आहे. नंतर पुढे यूलर आहे, तो यूलर नंबर आहे आपल्याकडे. ओव्हर म्हणजे वेबर नंबर आहे आणि फ्रॉड नंबर आहेत. सांगायचं तात्पर्य आपल्याकडे 5 डायमेन्शनल लेस नंबर आहेत आणि त्या डायमेन्शनल लेस नंबर काढण्यासाठी मागच्या वेळेस आपण जे काही फोर्सेस शिकलो आहोत त्या फोर्सेसचा वापर करायचा आहे. मग फोर्सेस कोणकोणते असणार आहेत? या ट्रिकला करस्पॉन्डिंग एक ट्रिक लावतो आपण. जो पण प्रॉब्लेम झाला आहे हा फ्रॉडचा, याला दूर करण्यासाठी आपण ट्रिक शोधली आहे. विराट इस प्रॉब्लम को, सो विराट इस प्रॉब्लम को सारे ग्राउंड से दूर करेंगे. प्रॉब्लम को सारे ग्राउंड से दूर करेंगे. याचा अर्थ काय होतो आता बघू. मला बनवायचे डायमेन्शनल लेस नंबरचे फॉर्म्युले. 5 डायमेन्शनल लेस नंबर आहेत. ठीक आहे, परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारले जाईल. स्पेशल डायमेन्शनल लेस नंबर जे आहेत त्याचं डिराईव्ह करायला क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, सो जसं की आता जेव्हा मी विराट म्हणतोय याचा अर्थ इथं फोर्स कोणता येतोय? विस्कस फोर्स. जेव्हा आपण इज शब्द वापरतोय याचा अर्थ इथं फोर्स कोणता येतोय? इलॅस्टिक फोर्स. जेव्हा आपण प्रॉब्लेम शब्द यूज करतोय इथं फोर्स कोणता येतोय? प्रेशर फोर्स. जेव्हा आपण सारे शब्द यूज करतोय इथं फोर्सेस कोणता येतोय? सरफेस टेन्शन फोर्स. आणि नंतर हा वाला कोणता आहे आपला? हा झाला ग्रॅव्हिटी फोर्स. सांगायचं तात्पर्य काय आहे की जेवढे पण तुम्हाला इथं नंबर्स किती आहेत? 5 नंबर आहेत. त्याच्या करस्पॉन्डिंग मी खाली 5 फोर्सेस लिहिलेले आहेत. ठीक आहे, 5 फोर्सेस लिहिले आहेत. विराट म्हटल्यावरती विस्कस फोर्स आहे, हा विस्कस फोर्स आहे. ठीक आहे, हा विस्कस फोर्स, हा नंतर हा इलॅस्टिक फोर्स आहे. इलॅस्टिक फोर्स हा आहे आपला प्रेशर फोर्स, तो प्रेशर फोर्स. नंतर आहे सरफेस टेन्शन फोर्स, हा सरफेस टेन्शन फोर्स. ठीक आहे, आणि ग्रॅव्हिटी फोर्स. ठीक आहे, ग्रॅव्हिटी फोर्स आहे.
आता आपण काय करणार आहोत, आता आपल्याला काय करायचे आहेत, तर आपल्याला डायमेन्शनलेस नंबर बघायचे आहेत. जेव्हा आपण आर ई म्हणतोय, आर ई म्हणजे काय, रेनॉल्ड नंबर. जेव्हा रेनॉल्ड नंबर डिराईव्ह करणार तर रेनॉल्ड नंबरसाठी फोर्स कोणता लागतो, विस्कस फोर्स. जेव्हा मॅक नंबर डिराईव्ह करणार त्यासाठी फोर्स कोणता लागणार, इलॅस्टिक फोर्स. जेव्हा युलर नंबर डिराईव्ह करणार त्यासाठी आपल्याला प्रेशर फोर्स लागणार. जेव्हा वेबर नंबर, हा वेबर नंबर, ठीक आहे, ओव्हर म्हणजे काय, ओव्हरच्या ठिकाणी वेबर नंबर यूज करायचा. वेबर नंबर जेव्हा डिराईव्ह करणार तिथं सरफेस टेन्शन फोर्स लागणार आहे, आणि जिथं फ्राऊड नंबरचं डेरिव्हेशन बघायचं आहे तिथं आपल्याला ग्रॅव्हिटी फोर्स लागणार आहे. ठीक आहे, तो एक मी ट्रिक दिलेली आहे, या ट्रिकचा वापर करून आपण आता डेरिव्हेशन बघूया प्रत्येक डायमेन्शनलेस नंबरचं. ठीक आहे, तो आपण जाऊया आता पुढच्या पेजवरती. डायमेन्शनलेस नंबरमध्ये पहिला डायमेन्शनलेस नंबर आहे आपला रेनॉल्ड नंबर. ठीक आहे, रेनॉल्ड्स नंबर. तो रेनॉल्ड्स नंबरला मी डिनोट करणार आर ईने. हा रेनॉल्ड नंबर आपल्याला काय देतो, ठीक आहे. तर रेनॉल्ड नंबर जे की आहे, रेनॉल्ड नंबर आपल्याला काय देणार बरं का, रेनॉल्ड नंबर आपल्याला माहिती देत असतो फ्लूडची. कशी माहिती देतो बरं का, रेनॉल्ड नंबर आपल्याला माहिती देत असतो की जो पण फ्लूडचा प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये विस्कस फोर्स किती डॉमिनेटिंग आहे. ठीक आहे, विस्कस फोर्स जो काय आहे तो किती डॉमिनेटिंग आहे बाकीच्या फोर्सेसपेक्षा. कोणत्या पण फ्लूडमध्ये 6 फोर्सेस होते, त्या फोर्सेसपैकी विस्कस फोर्स किती डॉमिनेंट आहे, किती जास्त आहे हे सांगायची माहिती, ही जी गोष्ट आहे हे सांगण्यासाठी आपल्याला कोणता डायमेन्शनलेस नंबरचा वापर करावा लागत असतो, रेनॉल्ड नंबर. तर रेनॉल्ड नंबर हा असा डायमेन्शनलेस नंबर आहे जो आपल्याला फ्लूडची माहिती देतो. फ्लूडची कशी माहिती देतो की त्या फ्लूडमध्ये जेवढे फोर्सेस होते या सगळ्या फोर्सेसपैकी विस्कस फोर्स किती डॉमिनंट आहे बाकीच्या फोर्सेसवरती त्याची आपल्याला माहिती देतो. आणि हा जो रेनॉल्ड नंबर आहे, या रेनॉल्ड नंबरला आपण कशा पद्धतीने एक्सप्रेस करतो, तो रेनॉल्ड नंबर जो आहे, रेनॉल्ड नंबर याला आपण, हा रेनॉल्ड नंबर हा एक रेशो आहे आपला कोणाचा, तर हा रेशो असतो इनर्शियल फोर्स टू दी विस्कस फोर्स. ठीक आहे, तर आपण अगोदरच ती ट्रिक लावली होती, रेनॉल्ड नंबरच्या करस्पॉन्डिंग विस्कस फोर्स यूज करायचा आहे. आता जेवढे बी सगळे फॉर्म्युले ते बनणार होते, जसं की रेनॉल्ड नंबर होता, ठीक आहे, दुसरा मॅक नंबर होता, जेवढे बी सगळे फॉर्म्युले बनणार आहेत त्यांच्या न्यूमरेटरवरती इनर्शियल फोर्स राहणार आहे आणि डिनॉमिनेटरवरती खालची जी आपण ट्रिक शोधली होती ते फोर्सेस राहणार आहे. ठीक आहे, आपण एक काम करू आता, जेवढे पण हे नंबर्स येत आहेत, ठीक आहे, डायमेन्शनलेस नंबर यांना डिराईव्ह करायचं आहे एकेकांना करून. ती जी ट्रिक आहे ती ट्रिकला व्यवस्थित कुठेतरी लिहून घ्या. आपण एक फोर्सेस घेऊया, त्यांचे ॲप्लिकेशन, त्यांचं डेरिव्हेशन आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे. आपण या व्हिडिओमध्ये इथं थांबूया. ठीक आहे, थँक्यू.